राजगड ज्ञानपीठाच्या सौ. निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालय भोरमध्ये आपले स्वागत आहे. मी वैशाली दत्तात्रय खोपडे, मार्गदर्शक शिंदे सर आणि प्राचार्य सौ. चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली BEd प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. आज आपण विज्ञान विषयातील आवर्त सारणी या घटकावर डिजिटल अध्यापन पद्धतीद्वारे अभ्यास करणार आहोत. शैक्षणिक वर्ष 2025-2026. आज आपण आवर्त सारणीची शास्त्रीय मांडणी आणि तिचे महत्त्व समजून घेणार आहोत. ही मांडणी रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दिमित्री मेंडेलीव्ह यांचे रसायनशास्त्रात मोठे योगदान आहे. त्यांनी मूलद्रव्यांची वर्गीकरण पद्धती विकसित केली, ज्यामुळे गुणधर्मांनुसार मूलद्रव्यांची मांडणी साधता आली आणि त्यांच्या संबंधांची स्पष्टता वाढली. आधुनिक आवर्त सारणी 118 मूलद्रव्यांचे अणुक्रमांकानुसार सुसंगत वर्गीकरण दर्शवते. हे शास्त्रीय ज्ञानास आधारभूत असून रसायनशास्त्राच्या अभ्यासात उपयोगी आहे. आवर्त सारणीतील उभे स्तंभ म्हणजे गट आहेत. यात समान रासायनिक गुणधर्म असलेले मूलद्रव्ये आहेत. एकूण 18 गट आहेत, जे समान गुणधर्म आणि प्रतिक्रियाशीलता दर्शवतात. आवर्त सारणीत आडव्या ओळी म्हणजे आवर्त आहेत. यामध्ये एकूण 7 आवर्त आहेत. प्रत्येक आवर्तातील मूलद्रव्यांच्या अणुसंरचनेत बदल होत असल्याने त्यांचे गुणधर्म भिन्न असतात. मूलद्रव्यांचे प्रकार: धातू, अधातू आणि उपधातू. धातू चकचकीत, डक्टाईल आणि चांगले विद्युत व उष्णता संप्रेषण करणारे असतात. अधातू मऊ आणि कमी चालकता असलेले असतात. उपधातू धातू आणि अधातू यांच्यातील विशेष गुणधर्म दर्शवतात, जसे की अर्धचालकता. आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांचे गुणधर्म समजतात, रसायनशास्त्र सुलभ होते आणि दैनंदिन व औद्योगिक उपयोग स्पष्ट होतात.